नमस्कार मित्रांनो, मी धनंजय तनिष्का फिल्म्सतर्फे आपण हा व्हिडिओ पाहताय त्या म्हणजे आपल्याला फिल्म मेकिंग शिकायची आहे, त्यामुळेच आपण हा व्हिडिओ पाहायला आले. तर माझ्या फिल्म मेकिंगची सुरुवात साधारणतः 10-12 वर्षापूर्वी झालेली आहे आणि एकदम सुरुवातीचा मी माझा एक्सपिरियन्स आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की तेव्हा आम्ही कशा पद्धतीने माझी पहिली शॉर्ट फिल्म बनवली होती. तुम्ही पण त्याच इनिशियल स्टेजला असाल पहिली शॉर्ट फिल्म बनवायच्या, त्यामुळे हा एक्सपिरियन्स मी तुमच्यावर शेअर करतोय. म्हणजे तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील कशा काय. तर तनिष्का फिल्म्स म्हणून आमचा युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर 2.25 लाख सबस्क्रायबर आहेत. ऍक्च्युली मी ह्या युट्यूब चॅनलवर 5 वर्ष झाले व्हिडिओ बनवणं तसं बंद केलेले, कारण आमचं फिल्मचं आणि वेबसिरीजचं OTTच्या वेबसिरीजची वगैरे कामं चालू होती. नाहीतर आतापर्यंत 1 मिलियन सबस्क्रायबर झाले असते. ठीक आहे. तर दुसरं प्रेम म्हणून आम्ही एक वेबसिरीज बनवली होती. तर ती माझी पहिली होती. तर ह्याचा विषय असा सुरू झाला की फेसबुकला मी रँडमली कुठंतरी एक स्टोरी वाचली होती की एका मुलाला स्थळ आलेलं असतं, घरचे त्याला म्हणतात की बाबा तू जा त्या मुलीला भेट, आणि तो मुलगा म्हणत मुलाचा प्रेमावरून विश्वास उडालेला आहे कारण पहिल्या गर्लफ्रेंडने असं काहीतरी धोका दिलेला आहे, अशा पद्धतीने स्टोरी होती. तर ती स्टोरी मी वाचली होती आणि तोच कॉन्सेप्ट घेतला आणि आम्ही ही स्टोरी लिहिली आणि 2च पानाची स्टोरी झाली. तर ऍक्च्युली मी तुम्हाला सांगतो, स्टोरी रायटिंग म्हणजे काय असतं, 1 पान म्हणजे 1 मिनिट असा हिशोब असतो. पण ही 2च पानाची स्टोरी झाली, तरी पण ही 10 मिनिटाची झाली. तर ही 10 मिनिटाची काय झाली, कारण ह्याच्यामध्ये मुवमेंट वगैरे आम्ही त्याचे इमोशन्स, डोळ्याच्या भावना वगैरे हालचाल ह्या खूप साऱ्या कॅप्चर केल्या होत्या. तर त्यामुळं स्टोरीमध्ये खूप जीव येतो जर का हे आपण इमोशन्स वगैरे खूप कॅप्चर केलं तर. तर अशा पद्धतीने आम्ही ती स्टोरी लिहिली आणि मित्राच्या मदतीने आणि हां, ऍक्च्युली ही स्टोरी का निवडली त्याचं रिझन म्हणजे ह्याच्यामध्ये कॅरेक्टर 3च होते. ऍक्च्युली हिरो, हिरोईन आणि हिरोचा मित्र. आई वडील होते, पण आई वडिलांना कट करून टाकलं. कारण काय, ऍक्च्युली आपण सुरुवातीला शॉर्ट फिल्म बनवतो, आपल्याकडे खूप काही कॅरेक्टर नसतात. म्हणजे काय घ्यायला आपण रस्त्यावरच्या कोणाला घेऊ, माझा मित्र येईल, हा येईल, तो येईल, 50 जण येतील, पण त्यांना ऍक्टिंग आली पाहिजे. तर ऍक्टिंग हा खूप मोठा पार्ट असतो. तुम्ही किती चांगली स्टोरी लिहा, किती चांगलं शूट करा, पण जर काय ऍक्टिंग खराब असलं तर मग काहीच होत नाही, काय उपयोग होत नाही त्या फिल्मचा. प्रेक्षकांना ती फिल्म फीलच होत नाही. त्यामुळं 3च कॅरेक्टर होते. तर आम्ही ते 3ही कॅरेक्टर चांगले ऍक्टर घेतले. तर ही पहा, ही दुसरं प्रेम 61 लाख व्ह्यू झालेले आहेत, 61 लाख, 6 मिलियन व्ह्यू झालेले आहेत. तर चला आता आपण पाहू. 3 वर्ष झाली या विषयाला. लोक म्हणतात ते खरं आहे राव. ठीक आहे. तर आता तुम्ही ह्या फ्रेम वगैरे सगळ्या बघा. तर आता सगळ्यात पहिल्यांदा कुठली शॉर्ट फिल्म शूट करायची झाली तर पहिला स्टोरी आणि दुसरा कॅमेरा हा विषय होतो. तर ऍक्च्युली त्यावेळेस माझ्याकडं 40,000 रुपयाचा एक कॅमेरा होता, तो मी विकत घेतला होता. कॅनॉनचा 40,000 रुपयाचा, म्हणजे एकदम लो क्वालिटीचा कॅमेरा होता तो. म्हणजे एकदम बिगिनर लेवलचा, कारण बजेटच आपलं काही नव्हतं. सगळ्यात स्वस्त कुठला कॅमेरा तो पाहिला आणि तो 40,000 रुपयाचा कॅमेरा त्यावेळेस विकत घेतला होता 2016 साली वगैरे. हा ठीक आहे. तर आता हा 40,000 रुपयाच्या कॅमेऱ्याची ही क्वालिटी. एखाद्या बेवड्याला घेऊन बसावं पण मजनूला नाही, जाम बोर करतात. तर आता ही क्वालिटी बघितली तर सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगतो तुम्हाला, कॅमेरा मॅटर करत नाही. कॅमेरा कुठला आहे काय कोणी बघत नाही, लेन्सेस मॅटर करतात. तर मी हा बराच रिसर्च केला होता की कुठले कॅमेरा घ्यावा, कुठली लेन्स घ्यावी. त्यावेळेस मला कळलं होतं की कॅमेरा मॅटर करत नाही, त्यामुळे सगळ्यात लो क्वालिटीचा कॅमेरा घेतला. पण हे प्रत्येक वेळेस नाही, मी हे फक्त युट्यूबसाठी सांगतोय. उद्या तुम्ही फिल्मसाठी जाताल तर ते त्याचे क्रायटेरिया वेगळे असतात. तिथं कुठलाही ह्या कॅमेऱ्यावर तिकडे शूट करता येत नाही, त्याची कारणं असतात. ती कारणं आपण भविष्यात बोलूच. तर 40,000 रुपयाचा कॅमेरा घेतला, त्यावर मला एक लेन्स फ्री भेटली होती, 18-55 किट लेन्स होती. आणि मग मी 50 mm सेपरेट विकत घेतली लेन्स. 50 mm म्हणजे 50 mm लेन्स म्हणजे फक्त 10,000 रुपये लेन्स असते, पण तिचा शार्पनेस इतका सुंदर असतो, बॅकग्राऊंड इतकं ब्लर होतं. 1.8 मध्ये ती शूट करते. तर हा पहा, बॅकग्राऊंड ब्लर वगैरे या सगळ्या गोष्टी पहा. जवळ नसल्याचं दुःख होते, ती सोडून गेल्याचं राग येते. तर आता हे ऍक्टरची ऍक्टिंग वगैरे ह्या गोष्टी तुम्ही बघा. ऍक्टर खूप महत्वाचे असतात. हे बघ नेते, कुणा का कुणा वाचून अडत नाही. तर आता लोकेशनचा विषय आला. तर हे लोकेशन आता कुठून शोधले. आमच्याच इथं जवळ एक गार्डन आहे, ते सकाळी 7 वाजता उघडतं, दुपारी 12 वाजेपर्यंत चालू असतं. आणि शूटिंग म्हणलं ना तर तिथं आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण लोकांचा कॉन्सेप्ट काय, शूटिंग म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटच्या त्यांच्या वेबसाईटवर जाऊन बघितलं की दिसेल तुम्हाला की तुम्हाला फोटोग्राफीसाठी वगैरे परमिशन घ्यायची. पण लोकांचा कॉन्सेप्ट काय, शूटिंग म्हणजे काय,
की मोठा कॅमेरा, मोठमोठ्या लाईटी, रिफ्लेक्टर वगैरे. आम्ही हे काय नाही, फक्त एक कॅमेरा आणि ट्रायपॉड. हा, ट्रायपॉड कुठला होता? 1000-1200 रुपयाचा एकदम बेसिक ट्रायपॉड होता. तो ट्रायपॉड घेऊन गेलो आणि जवळपास जे गार्डन होतं त्या गार्डनमध्ये गेलो आम्ही. सकाळी 8 वाजता शूटिंग सुरू केलं आणि हे जे ना तुम्हाला सांगतो खूप टेक घेतले होते. म्हणजे हे ऍक्टर चांगली ऍक्टिंग करत होते, पण पहिली शॉर्ट फिल्म आम्हालाच माहित नव्हतं नक्की कसं दिसेल, नाही दिसेल, फोकस चुकल वगैरे वगैरे. तुम्हाला सांगतो 22 ते 25 टेक घेतले होते. म्हणजे इकडून एकदा घेतला, तिकडून एकदा घेतला, मागून एकदा घेतला, लॉंग घेतला, क्लोजअप घेतला, असे 22 ते 25 घेतले होते. तर हे पहा, ह्याच्यामध्ये दिसेलच तुम्हाला कसे कसे वेगवेगळे अँगल येतात ते. कुठला विषय किती ताणायचा, कुठं सोडायचा, हे आपल्याला कळलं पाहिजे. घरच्या तुझ्यासाठी मुलगी बघतात, हे लॉंग शॉट. तू तिला भेटणार आहेस, मग काय इथला विषय अजून डोक्यात नको भर? रे, नको हा विषय. हा परत वेगळा, परत हा वेगळा, आता हा परत वेगळा. अरे तुझ्यासाठी नाही. तर हे ऑलमोस्ट 50 mm लेन्सवरच शूट केलेले. तुम्ही जर का बिगिनर असाल तर तुमच्यासाठी 50 mm लेन्स ही मस्ट आहे. फक्त कुठलाही कॅमेरा घ्या, 50 mm लेन्स घ्या, तुमचं काम झालं सगळं. एक किट लेन्स पाहिजे, कारण आपले लॉंग शॉट घ्यायचे असतात. कारण नवीन जे कॅमेरे असतात, तुम्ही एकदम स्वस्तातला जो कॅमेरा घेणार तो क्रॉप फ्रेम कॅमेरा असतो. क्रॉप फ्रेम म्हणजे 50 mm ती 1.5 पट होती, म्हणजे 75 mm होती. तर 75 mm, तर त्याच्यावर आपण लॉंग शॉट घेऊ नाही शकत. म्हणजे इस्टॅब्लिश शॉट, कोण कुठं उभं आहे, मागचा बांगला बिंगला काय कोण घेऊ नाही शकत तो. तर त्यामुळे किट लेन्स ती पाहिजेलच तुमच्यावर. एक किट लेन्स आणि एक 50 mm लेन्स. निदान घरच्यांसाठी तरी भेट रे. येते आता हे ऍक्टरचं नित्या हे करणं प्रेक्षकांना खूप आवडलं. ऍक्च्युली स्टोरीमध्येच असंच लिहिलं होतं की फक्त हिरो जातो आणि हा मागून आवाज येतो, ए नित्या. पण हे ऍक्टरची कलाकारी त्याच्यामध्ये आली की त्यांनी त्या ज्या पद्धतीने बोललं ना, नित्या, तर ते बऱ्याच जणांना खूप आवडलं. खूप साऱ्या कमेंट आहेत ह्या डायलॉग विषयी. तर डायलॉग कुठून क्रिएट होतो? तर स्पेशली कोणी डायलॉग लिहित नाही. जो डायलॉग लिहिला जातो त्याला ऍक्टर कसा परफॉर्म करतो त्यावर तो डायलॉग क्रिएट होतो. तर हा पण एक प्रकारे आपला डायलॉगच क्रिएट झालेला आहे. लोकांचं अटेन्शन स्पॅन झालं त्या डायलॉगकडं. ठीक आहे. तर आता हे आम्ही नाव वगैरे कसं तयार केलं, काय केलं, तर हे मी स्वतः वैयक्तिक फिल्म मेकिंगचे क्लासेस घेतो पुण्यामध्ये, कात्रजला. जर का तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही या इथं जॉईन करा. साधारणतः महिन्याभराचा क्लास असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इतकं काही शिकवलं जाईल की म्हणजे स्टोरी आयडिया, स्टोरी डेव्हलपमेंट, स्टोरी स्ट्रक्चर, किती पेजेस, काय पेजेस, डायलॉग कसे राईट करायचे, डिरेक्टरचा रोल, स्क्रिप्ट कशी ब्रेकडाऊन करायची, शॉर्ट डिव्हिजन कसं करायचं, कंटिन्युटी, प्री प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन, सीन एक्झिक्युशन, कॅमेरा अँगल्स, कुठला कॅमेरा बेस्ट, कुठल्या लेन्सेस बेस्ट, म्हणून ऑडिओ इक्विपमेंट वगैरे, फ्रेमिंग, कंपोजिशन, कॅमेरा, लाइटिंग टेक्निक, एक्सपोजर, आयसो, शटर स्पीड, कलर ग्रेडिंग कसं करायचं, थोडंफार VFX कसं करायचं, एडिटिंग कसं करायचं, ऑडिओ एडिटिंग कसं करायचं, सेट डिझाईन, कॉस्ट्युम, कलर पॅलेट, लोकेशन स्काउटिंग मेथड, ह्या सगळ्या म्हणजे व्हॉइस डबिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, स्टुडिओमध्ये कसं डबिंग होतं, तुम्ही सिंग साऊंड कसा करू शकता, त्यानंतर फॉली, साऊंड डिझायनिंग, डायलॉग, ADR वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, मिक्सिंग, एडिटिंग थ्योरी, कंटिन्युटी, बजेटिंग, नंतर युट्यूबवर कसं अपलोड करायचं आणि मग ते अपलोड केल्यानंतर व्ह्यू कसे येतील, थंबनेल कसे बनवायचे, किती मिनिटाची फिल्म बनवायची, कशी बनवायची, काय बनवायची. म्हणजे तुम्ही या इथं कोर्स करा. हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला कुठलाच युट्यूब चॅनल पाहायची गरज पडणार नाही. माझा 12 वर्षाचा एक्सपिरियन्स मी तुमच्यावर 1 महिन्यामध्ये शेअर करेल. तर हे सगळं नाव वगैरे कसं काय तयार केलं होतं हे खूपच हे बेसिक गोष्ट आहे. तुम्ही ह्यापेक्षा खूप काही ऍडव्हान्स मध्ये शिकाल. तर हे सगळं तुम्हाला कोर्समध्ये दिसेल. तर आता ही जी हिरोईन ब्लर मधून जी बाहेर गेलेली आहे, तर ऍक्च्युली हे शूट करताना तसं नव्हतं केलं. कारण काय, आपण 50 mm लेन्स होती, कॅनॉनचा एकदम बेसिक कॅमेरा होता, ऑटो फोकस वगैरे तसला काही प्रकार नसतो याच्यामध्ये बेसिक कॅमेऱ्यामध्ये. तर हे एडिटिंग मध्ये ना ब्लर टाकलेला आहे, मग तो की फ्रेम देऊन 0 केलेला आहे. मग स्टार्टिंगला एकदम हेवी ब्लर घेतला आणि नंतर की फ्रेम देऊन 0 केला. म्हणजे हा पहा, लक्ष दिला आता तुम्हाला. तर आता फिल्मला ऑडिओ कसा रेकॉर्ड केला, तर रोडेचा एक खूप बेसिक माईक होता, मी 4-5 हजार रुपयाला घेतला होता. तो एक माईक कॅमेऱ्यावर लावला होता आणि बोया माईक एक लांबपर्यंत वायर होती. कारण ह्या सगळ्या 10 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत, मला त्या नीट आठवत नाहीत. कारण ह्या इक्विपमेंट आता काहीच नाहीत माझ्याकडे, सगळे अपग्रेड झालेले इक्विपमेंट.
तर तो बोयाचा जो माईक होता तो माईक मी मोबाईलला वगैरे कनेक्ट करून काहीतरी असं रेकॉर्ड केलं होतं. हा, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही ही फिल्म नीट पहा आणि ह्याच्यामध्ये स्लो मोशन पहा. त्या मुलीचे हेअर वगैरे कसे, केस वगैरे कसे उडाले. तर हे जे आपले बेसिक कॅमेरा असतात ह्याच्यामध्ये स्लो मोशन येत नाही. 40-50 हजार 60,000 ह्या कॅमेरामध्ये स्लो मोशन येत नाही. तर ती स्लो मोशनची टेक्निक मी कशी केली होती तुम्हाला सांगतो. 50 mm ची लेन्स होती, 1.8चा ॲपेचर होता. 1.8 ॲपेचर म्हणजे खूप मोठा प्रकाश येतो आतमध्ये. तर जो शटर स्पीड आपण ठेवायचा असतो, तर कुणीही एक्सपर्ट तुम्हाला सांगेल की शटर स्पीड हा फ्रेम रेटच्या डबल ठेवायचा. म्हणजे जे आपण जे काही 25 फ्रेमवर शूट करणार असेल तर 50 शटर स्पीड ठेवायचा. मी 500,000 शटर स्पीड ठेवायचो. तर ऍक्च्युली म्हणजे काय, शटर स्पीडचा विषय काय असतो, मोशन ब्लर. 50 शटर स्पीड ठेवला तर हा जो काही रिअलिस्टिक मोशन ब्लर येतो, हा मोशन ब्लर रिअलिस्टिक येतो. पण 500,000 ठेवला तर असा हात हालताना दिसतो आपल्याला, असं जर्की दिसतं. तर त्यामुळे ते 50 शटर स्पीड ठेवायचं असतं. पण मी 500,000 शटर स्पीड ठेवायचो. तर त्यामुळे काय व्हायचं, हे जे जर्कीपणा होता ना त्याच्यामध्ये मोशनच नव्हता. ही जी काही हिरोईन हलती वगैरे, केस वगैरे उडतात, त्या फुटेजमध्ये मोशनच नव्हता त्या गोष्टीला. तर हा जो काही जर्क होता ना तो असा ऑटोमॅटिकली स्लो झाला. म्हणजे मी जेव्हा त्याचं फुटेजचा स्पीड कमी करायचो, म्हणजे मी 35% स्पीड स्लो करायचो, तर त्यामुळे हे एकदम स्लो मोशन चांगलं दिसतं. तर हा एक खूप मोठी गोष्ट ही लक्षात ठेवा. जर का तुम्हाला बेसिक कॅमेरा असेल आणि स्लो मोशन करायचे, तर जेवढं तुम्ही जास्त शटर स्पीडवर जाता येईल तेवढं जास्त शटर स्पीडवर जावा. नंतर तुम्ही ते स्लो मोशन केलं तर ते व्यवस्थित दिसेल. पण तुम्ही 50 शटर स्पीड केलं आणि स्लो मोशन केलं तर मग खूप त्यामध्ये वॉबल आलेले दिसतात, खराब दिसतं ते. हा, आता ह्या आपला पहिली शॉर्ट फिल्म होती, बजेट काहीच नव्हतं. म्हणजे तुम्हाला सांगतो 1400 रुपयात बनवलेली ही शॉर्ट फिल्म आहे. 1400 म्हणजे आपल्या हिरो हिरोईनला 500 रुपये दिले, बाकीचा मित्र तर काय फ्रीमध्येच आला होता. आणि 400 रुपयाचं खाणं, त्याच्यामध्ये ज्यूस मागवला होता. नंतर सगळेच म्हणले काय भूक बीक नाहीये, कारण शूटिंग पण लवकर उरकलं होतं. तर थोडं 100-200 रुपयाचं काहीतरी खाल्लं होतं. 1400 रुपयात ही पहिली शॉर्ट फिल्म बनवली होती. 61 लाख व्ह्यू झालेले. आणि तुम्हाला मी सांगतो ह्या फिल्मने आतापर्यंत 1,85,000 रुपये कमवलेले. ठीक आहे. तर आता विषय बजेट नव्हतं. तुम्ही स्क्रीन पाहताय, ह्याच्यामध्ये मुलीची जी काही स्किन आहे ती एकदम स्मूथ दिसते. तर ही स्मूथ कशी केली, काय केली, डिजिटल मेकअप वगैरे हे पण तुम्हाला आपल्या क्लासमध्ये शिकायला मिळेल. तर मगाचा फुटेज होता, हे पहा, तो 50 mm वर आहे. आणि हा फुटेज आहे तो किट लेन्सवर आहे, म्हणजे लॉंग शॉट. आता आपण थोडं पुढं पडून बघू. आता मी बऱ्यापैकी गोष्टी सांगितलेल्याच आहेत तुम्हाला, कशा पद्धतीने काय काय. आता हे स्टोरी प्रमाणे चालू आहे. आता इथं आल्यावर आहे ना, तुम्ही हे जे ऑब्झर्व करा, मुला मुलीचे एक्सप्रेशन हे पहा. हे एक्सप्रेशन खूप मॅटर करतात. त्यामुळे काय होतं, फील येतो स्टोरीमध्ये. ती बोलायला गेली, वेटरने एकदम ग्लास आणून ठेवले, ती थांबली, अनकम्फर्टेबल झाली, ती परत बोलायला गेली, परत वेटर आला, पाणी. हा जो आता नीट आहे का, पाणी पडायचा जो आवाज आहे ना तो आम्ही बाहेरून टाकला होता. एवढा चांगला तिथं आवाज येत नाही. हे पहा, एकदम सिनेमॅटिक साऊंड करतो आवाज. हे एक्सप्रेशन मध्येच खूप आमचा वेळ गेला. त्यामुळं फील झाली ती फिल्म प्रेक्षकांना आणि बरेच व्ह्यू झालेले. तुला काय हवं असेल तर मागव. आई म्हणत होती की ती परत बोलायला गेली आणि फोन आला. तर आता ह्याला म्युझिक कसे वापरले, युट्यूबच्या लायब्ररीमध्ये फ्री म्युझिक असतात. म्हणजे हे काय असं नाहीये की आपण शोधलं 5-10 मिनिटात म्युझिक सापडले आणि आम्ही लावले. माझे 3-4 दिवस फक्त म्युझिक शोधण्यातच गेलेले. म्हणजे चांगलं म्युझिक वाटलं की तिथं स्टार करून ठेवायचं, परत अजून बेटर भेटते का, अजून बेटर भेटते का, हे 3-4 दिवस म्युझिक शोधण्यातच गेलेले. तर आता इथं म्युझिक कसं वर्क झालेलं ते पहा. आता तिला जेव्हा कळतं की ह्याला जायचंय तेव्हा तिचा तो चेहरा पडतो, तर तिथे एक सॅड म्युझिक येतं. सॉरी, मला सरांचा फोन आला, मला जावं लागेल. बरं चालेल.
आता त्या मुलाला तिचे एक्सप्रेशन कळले तर तो तिला म्हणतो तू पण येते का माझ्यावर, म्हणजे एकदम तिला आनंद झाला आणि तो परत म्युझिक अपलिफ्ट होऊन ऐकू येतं. हे पहा एक्सप्रेशन हे मॅटर करतात, दोघांचे एक्सप्रेशन बघा. प्रॉब्लेम असेल तर तू पण येतेस का माझ्यासोबत? हा आता लॉंग शॉट किट लेन्सवर. हा आता हे हॉटेल आम्ही कसं हे केलं होतं, हॉटेलमध्ये शूटिंग कसं केलं होतं. जवळचंच हॉटेल होतं आणि आम्ही सकाळीच तिथं आधी जाऊन भेटलो त्यांना आणि त्यांना सांगितलं की आम्ही 11-12 वाजता वगैरे येऊन शूट करू. आणि सकाळी काही गर्दी नसते हॉटेलमध्ये, त्यामुळे ते पण म्हणले काही प्रॉब्लेम नाही. आणि आम्ही किती जण होतो, 5 जण होतो, फक्त एक कॅमेरा. त्यामुळे असं शेजारी कोणी बसलं होतं त्यांना पण कळत नव्हतं की एक नक्की काय करतात, आपलं नॉर्मल कॅमेरा घेऊन काहीतरी चालू आहे अशा पद्धतीने. त्यामुळे कोणाला काही डिस्टर्बन्स नाही झाला. तर हे हॉटेल अशा फ्रीमध्येच भेटलेले. पण तुम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये वगैरे जाऊन शूट करायचं तर तुम्ही त्यांना सांगू शकता की आम्ही आज जेवायला मागू वगैरे. आणि मग तुमचा पण फायदा आमचा पण फायदा. आम्ही वाटलं तुमचं नाव पण दाखवू, ह्याच्यामध्ये नाव दाखवायचं होतं मला, पण त्यावेळेस ते एडिटिंगमध्ये राहून दिलं. थँक्स ते लेकूड हॉटेल आहे दत्तनगरचं. आता हा सीन पहा. आता आमच्याकडे काय होतं, फक्त 40,000 रुपयाचा कॅमेरा होता आणि ट्रायपॉड होता, गिम्बल वगैरे काही नाही. हे चालायचे जे शॉट असतात तर त्याला गिम्बल लागतो. तर त्यांना आहे ना सांगितलं होतं की तुम्ही एकदम हळूहळू चाला आणि मी एकदम स्मूथ चालतो. तर कारण काय जे माझ्याकडे लेन्सेस होत्या त्याच्यामध्ये इनबिल्ट स्टॅबिलायझेशन नव्हतं आणि कॅमेरा तर नव्हतंच मुळात. तर ही काही सुविधा नव्हती, गिम्बल पण नव्हते. तर त्यामुळे त्यांना एकदम खूप हळू चालायला सांगितलं आणि मी पण हळू चाललो, तरी पण तो कॅमेरा हललेला आहे. तर हे अशा पद्धतीने ते शूट केलं होतं. किती हलतोय बघा कॅमेरा, भागलं. माझं ऑफिस आहे. हा ठीक आहे. बरं ठीक आहे, या तुम्ही जाऊ. अगं नाही, चल ना. हे पहा कसा बॅकग्राऊंड ब्लर वगैरे किती भारी वाटतं. म्हणजे हे सगळं सिनेमॅटिक लुक जो म्हणतो ना तो हाच असतो, सिनेमॅटिक लुक. उगाच गैरसमज. तर आता मग इथं पुढं आता हे कॅरेक्टर आपले मित्र होते. आता अजून एक बॉस गरजेचा होता, तर कशाला म्हणलं कोणाला अजून बाहेर आणायचं, अजून 500,000 रुपये खर्च. 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, सुरुवातच होती. त्यामुळे मग हे बॉसचा जो रोल आहे तो मिस केला होता. 2-3 डायलॉग होते. हेड ऑफिस मधून लेटर आलेले, प्रमोशन झालेलं आहे तुझं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. पण त्याआधी तुला एक अर्जंट काम करावं लागेल. फर्स्ट टेक्नॉलॉजीजला आपल्याला कोटेशन अर्जंट पाठवायचे, तू लगेच बनवावं लागेल. येस सर, लगेच बनवायला गेलं सर. सर थँक्यू सो मच सर. तर त्यावेळेस अशी गोष्ट होती की मी आहे ना स्टॉक फुटेज पण काढायचो. स्टॉक फुटेज शूट करायचे आणि ते शटर स्टॉक वगैरे अशा बऱ्याचशा वेबसाईट आहेत, ते मी भविष्यात ते पण सांगेलच तुम्हाला. तर त्या वेबसाईटवर विकायचो. तर माझ्याकडे हा स्टॉक फुटेज होता घड्याळाचा. हे पहा, हा घड्याळाचा स्टॉक फुटेज माझ्याकडे ऑलरेडी होता. मग मी आपल्याला हिरोला फक्त काहीतरी, आणि कारण आपल्याकडे ती जागा नव्हती, जे ऑफिसचं जे वातावरण असतं ना आणि ते वातावरण दाखवायचं, तो काम करतो हे दाखवायचं, पण मुळात तशी जागाच नव्हती. कारण तेवढंच एक केबिन होतं जे शूट केलं ते. मग त्याला एका खुर्चीवर बसवलं आपल्या हिरोला आणि त्याला म्हणलं काही काम कर. आणि मग हा वरतून मी माझा स्टॉक फुटेज लावला आणि मग त्याचं ओपॅसिटी वगैरे थोडी कमी करून आणि नंतर मग जे काय असतं, काय ते नाव आठवना, स्क्रीन वगैरे ओव्हरले, हे सगळं भविष्यात कळलंच तुम्हाला. हे जे असतं तर ते चेंज करून मी त्याच्यामध्ये हे सेट केलेले. तर त्यामुळे लोकेशनचा पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि एक अजून व्हॅल्यू ऍड झाली की यांनी घड्याळ वगैरे लावलं, टाइम लॅप्स दाखवला असं. तर हे घड्याळ रिअल घड्याळ होतं, त्याला काच नव्हती. तर मी शूट करताना ते थोडं हलवायचो, खाली बसायचो, कॅमेरा चालू होता, थोडं हलवायचो, खाली बसायचो, रेकॉर्डिंग चालू होतं. आणि मग मी ते कट करून हे असं टाइम लॅप्स दाखवलेला आहे घड्याळाचा. हे बघा काटा कसा तुटल्यासारखा वाटतो, कारण हे बेसिक कॅमेरे होते, त्याच्यामध्ये या सुविधा नसतात ह्या सगळ्या. ठीक आहे. तर आता हे झालं, हे अशा पद्धतीने झालं. हा, हे आमचं इथंच ऑफिस आहे, हे इथं शूट केलं होतं. तर आता इथं हे काय अजून म्हणून मग थांबले. एक कॉल करायचं होतं ना. हा, इथं आजूबाजूनी गाड्या खूप जात होत्या. म्हणजे ऑडिओ कसा एडिट केलेला आहे काय सांगायचं, मला माहिती आहे, भविष्यात तुम्हाला कळलंच. ऍडव्हान्स टेक्निक आपल्या कोर्समध्ये तुम्हाला कळतीलच. म्हणजे लिटरली माग कुठली बुलेट जरी गेली तरी ऑडिओमध्ये ऐकू येणार नाही, अशा काही टेक्निक आहेत आपल्याकडं, त्या कोर्समध्ये तुम्हाला कळतील. तुम्ही कॉन्टॅक्ट करा या दिलेल्या नंबरवर, खरं तर तुमच्या घरी कॉल क्लास तुम्हाला जॉईन करायचा असेल तर. हा, तर आता काय होतं, पावसाळ्याचे दिवस चालू होते आणि हे पहा तुम्ही हे ऑब्झर्व करा की हे ना
ह्या बाहेर उभेत, बिल्डिंगच्या बाहेर उभेत, आणि जसे काही डायलॉग झाले आणि जेव्हा आम्हाला हिरोचा टेक घ्यायचा होता तेव्हा थोडा पाऊस आला होता, थोडाच आला होता, जास्त नव्हता. तर आम्ही आहे ना आतमध्ये आलो. हे पहा आतमध्ये जे शटर दिसतंय ना, प्रेम वगैरे सगळं. हा हे जे समोर दिसतंय ना आतमध्ये ॲल्युमिनियमचं वगैरे हे जे शटर आहे, त्या शटर पाशी नंतर आम्ही हिरोला नेलो होतं शूट करायला. हे हा जो आत्ता जे बोलतोय ना हे वेगळा अँगल आहे. मुलीचं जे आपण शूट केलं ते रोडला शूट केलं, पण तेव्हा नंतर हिरोचा टेक घ्यायच्या वेळेस पाऊस आला, त्यामुळे मग आम्ही आतमध्ये आलो आणि एवढा एकदम टाईट क्लोजअप लावला की मागचं बॅकग्राऊंडच कोणाला कळू नये. तर हे अशा पद्धतीने शूट केलं होतं. म्हणजे ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा, ह्या कशा शूट करायच्या. इतकं मला माहिती नाही. हा तर आता हिरोईननी दिली, स्माईल दिली त्याला किंवा मला पसंत आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आता मग पावसाळ्याचे दिवस होते आणि नेमकं पाहिजे तसा पाऊस आम्हाला तोपर्यंत थांबला होता, येत नव्हता. तर नंतर मग हे पहा आता हा जो पाऊस आहे हा आहे ना आफ्टर इफेक्ट मध्ये ऍड केलाय. म्हणजे हिरोईनला फक्त सांगितलं की वाव पाऊस तू असं म्हण, नंतर एक पावसाची ग्रीन स्क्रीन, आपल्याला ग्रीन स्क्रीनचे फुटेज भेटतात त्याच्यामध्ये पाऊस पडताना दिसतो, ती एक लेअर लावली. नंतर आफ्टर इफेक्ट मध्ये जाऊन स्क्रीनवर थेंब थेंब येत आहेत अशी एक लेअर लावली. हे पहा. काय पाऊस बोल. आणि खूप वर्षापूर्वी मी फेसबुकवर एक फोटो पाहिला होता, पावसामध्ये एक कपल उभं आहे आणि तो मुलगा पावसात, दोघं पावसात दिसत आहेत, पण त्या मुलीने आहे ना ती जी बॅग आहे त्या मुलाच्या डोक्यावर पकडलेली आहे. आणि तो फोटो त्या काळी इतका व्हायरल झाला होता ना, आणि ती म्हणजे मुलीने पाऊस येतोय म्हणून मुलाच्या डोक्यावर बॅग पकडली आणि ती स्वतः भिजतीये, आणि खाली कॅप्शन होतं की माझी गर्लफ्रेंड अशी असावी. तर तो फोटो त्या काळी खूप व्हायरल झाला होता, मला पण तो फोटो खूप आवडला होता. तर इथं मला त्या ऐन टाइमला तो फोटो आठवला आणि मग मी हिरोईनला सांगितलं की बाबा तुम्ही चालता चालता तू असं हे कर, की आता आपला सुरुवातीचा शॉट तर पूर्ण झालाच होता, पुढचं हे करायचं होतं. तर त्याला मुलीला म्हणलं की चालता चालता तू त्याच्या डोक्यावर तुझी बॅग वगैरे जे काय ते धर, आणि तो नको नको म्हणेल. तर हे पहा, तर ह्या पद्धती मुलीने जे केलं, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या इमोशन्स बिल्ड करतात आणि स्टोरी लोकांना आवडती, प्रेक्षकांना आवडती, आणि मग त्याला मग व्ह्यू येतात, मग कमाई पण तेवढी होती. या सगळ्या गोष्टी असतात. तर अशाच फिल्म मेकिंगच्या ट्युटोरियलसाठी तुम्ही पाहत राहा हे व्हिडिओ, आणि एकदम ॲडव्हान्समध्ये, म्हणजे उद्या तुम्ही फिल्म पण शूट करू शकता, कोणाचीही मदत न घेता फिल्म शूट करू शकता. सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, व्हीएफएक्स सगळं तुम्ही स्वतः एकटे करताल. अशा पद्धतीचं जर शिकायचं असेल तर माझ्याकडे या, इथं माझ्यावर क्लास जॉईन करा, मी इथं शेजारी बसून सगळं शिकवलं तुम्हाला महिनाभर. तर ठीक आहे, थँक्यू.